नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींचा हिरवा कंदील. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील रस्ते प्रकल्प संबंधी वेधले लक्ष. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीवर 3.6 किलोमीटर लांबीचा 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उड्डाणपूल उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या या 913 कोटींच्या प्रकल्पामुळे पुराच्या काळातही महामार्ग सुरू राहील आणि कोल्हापूरकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल. याशिवाय हाच एलिव्हेटेड कॉरिडॉर कोल्हापूर शहरातून जाईल. तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल. या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामांना गती देण्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत जाहीर केलं. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय. याशिवाय पूरस्थिती निर्माण झाल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होत होती, मात्र या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचा प्रश्न राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला होता. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल सातारा 6 पदरी, त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी चौपदरी, त्याचबरोबर कोल्हापूर सांगली या चौपदरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. सध्या या कामांची काय स्थिती आहे, त्याचबरोबर तावडे हॉटेल येथील पंचगंगा पुलापासून पुढे उसगाव पर्यंत जाणारा आणि शहरातून जाणारा एलिव्हेटेड कॉरिडॉर बाबत खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रामुख्याने 2162 कोटींचा कागल सातारा 6 पदरी, 5192 कोटींचा कोल्हापूर रत्नागिरी चौपदरी आणि 1192 कोटींचा कोल्हापूर सांगली चौपदरी या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी भूसंपादनामुळे रस्त्याची कामे थांबली आहेत, मात्र या कामांना लवकरच गती देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. शहरांतर्गत ट्रॅफिकची समस्या सुटण्यासाठी तावडे हॉटेल येथील पंचगंगा पुलापासून ते उसगाव दरम्यान 913 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर झाला आहे. तावडे हॉटेल ते फुलेवाडी या पर्यायी मार्गाचेही सकारात्मक आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले आहे. रत्नागिरी रोडचे काम भूसंपादनामुळे रखडले असून राज्य सरकारने सहकार्य केल्यास 3 महिन्यात ते मार्गी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गडहिंग्लज बायपासचा DPR अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्याची 25,000 करोडपेक्षा जास्त कामे झाली आहेत असा दावाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला आहे. नितीन गडकरींच्या या घोषणामुळे कोल्हापूरच्या दळणवळणाचे चित्र बदलणार असले तरी भूसंपादन हा मोठा अडथळा ठरत आहे. शहरांतर्गत प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यास कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल. याशिवाय शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असेल. मात्र एलिव्हेटेड कॉरिडॉर कोल्हापूर शहरातून करत असताना यासाठी भूसंपादन महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेला भूसंपादन करावे लागणार आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.